महाराष्ट्रामध्ये पाणीवाणीची समस्या गंभीर होत चाललेली आहे। आता पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या बिबलवाडीमध्ये महिलांची रणरणत्या उन्हामध्ये पाण्यासाठी पायपीट, कामं सोडून पाण्यासाठी नागरिकांची कसरत। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पामध्ये मृतसाठा शिल्लक, जिल्ह्यामधील 22 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडे ठाक। बीडच्या परळीमधील बोधेगाव लघु प्रकल्पामध्ये 30% पाणीसाठा शिल्लक, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। धाराशिवमध्ये दिवसरात्र पिण्याच्या पाण्याची भटकंती, घोटभर पाण्यासाठी रात्रीही नागरिकांची धडपड। परभणीमध्ये पाणी संकटात, जिल्हा प्रशासनाकडून टँकरच्या संख्येमध्ये वाढ, 104 विहिरी अधिग्रहित, स्थिती आणखी बिकट होण्याचा अंदाज। धाराशिवमध्ये टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ, टँकरमध्ये पाईप टाकून पाण्यासाठी नागरिकांची रस्सीखेच। धाराशिवमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल, दुष्काळ परिस्थितीतही अनेक ठिकाणी अद्याप टँकर नाही, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 ते 44 अंशांपर्यंत पोहोचला, जिल्ह्यामधील 172 प्रकल्पांमध्ये सरासरी 17.83% जलसाठा शिल्लक। अमरावतीमध्ये वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना फटका, तापमान वाढीमुळे संत्रे झाडावरून पडण्यास सुरुवात।